रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. ग्लॅमर पॉडच्या एपिसोड 12 मध्ये तुमचं स्वागत आहे. आकांक्षाला सध्या तुम्ही ऐकत आहात आणि आज एक असा विषय आपण घेणार आहोत ज्याबद्दल खूप जास्त कन्फ्युजन आपल्यामध्ये असतंच. आता कसं आहे ना, आपल्या स्किनची काळजी घ्यायची म्हणजे आपल्या स्किनला ओळखलं सुद्धा पाहिजे. खूप जास्त सोपं आहे. युजली हिवाळ्यामध्ये आपली स्किन जी आहे ती कोरडी पडते, उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम सुटतो, टॅनिंग होतं. त्यामुळे ते प्रेडिक्टेबल असतं की हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये स्किन कशी वागणार आहे. पण युजली पावसाळ्यामध्ये स्किनचं बिहेवियर जे आहे ना ते अगदी अनप्रेडिक्टेबल असतं. ती कधी कशी वागेल, कधी खूप जास्त ऑइल प्रोड्यूस करेल, कधी उगाचच पिंपल्स येतील, कधी खूपच ड्राय पडेल, कधीतरी असं वाटतं की काय चाललाय हा खेळ. सगळं कन्फ्युजन असतं नाही का. त्यामुळेच पावसाळा आता सुरू होतोय आणि या पावसाळ्यात आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची हा महत्त्वाचा विषय यावरती आज आपण बोलणार आहोत. एक तर आपल्या स्किनचं पावसाळ्यातलं अनप्रेडिक्टेबल बिहेवियर जे आहे ना त्याला आपण ओळखूयात. काय होतं, युजली पावसाळ्यामध्ये दमट वातावरण खूप जास्त असतं, हवेमध्येच मॉइश्चर खूप जास्त असतं. त्यामुळे आपण स्किनचे प्रोडक्ट्स जे आहेत ते कशा पद्धतीने निवडायला पाहिजे जरा याकडे आपण लक्ष देऊयात. स्किन केअरमध्ये आपण काय करतो तर ते म्हणजे क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग अँड देन सनस्क्रीन. या एक बेसिक गोष्टी आपण करतो. त्यातलं सगळ्यात आधी आपण क्लेन्झर म्हणजे आपला फेस वॉश कशा पद्धतीने निवडायला हवा. तर आता पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असतं, आपली स्किन जी आहे ती ऑलरेडी खूप जास्त ऑइल प्रोड्यूस करत असते, उगाचच का पिंपल्स येत आहेत असं आपल्याला वाटत असतं. अशा वेळी ऑइल कंट्रोल करणारं एखादं असतं फेस वॉश जे चांगल्या ब्रँडचं असेल किंवा डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं असेल असं एखादं फेस वॉश तुम्ही निवडू शकता. त्यातल्या त्यात सॅलिसिलिक ॲसिडचं जे फेस वॉश असतं ते खूप जास्त हेल्पफुल ठरतं ऑइल कंट्रोल करण्यासाठी. सो असं एखादं फेस वॉश तुम्ही निवडू शकता. सिरम्स जर का तुम्ही यूज करत असाल, तुमच्या डे टू डे स्किन केअर मध्ये सिरम्स तुम्ही इन्क्लूड केलेले असतील तर अशा वेळी नायसिनामाइड सिरम जे आहे ते सगळ्यात जास्त सुंदर बेनिफिशियल आपल्याला ठरतं आपल्या स्किनसाठी या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. ओव्हरऑल पावसाळ्याचं रुटीन जे आहे स्किन केअर रुटीन ते कशाच्या अवतीभोवती असतं हे तुम्हाला कळालंच असेल. ते म्हणजे ऑइल कंट्रोल करायचं स्किनचं आणि पिंपल्स, ॲक्ने वगैरे येऊ नये, स्किन जी आहे ती काळवंडू नये याकडे फोकस करायचं. नेक्स्ट पॉइंट, मॉइश्चरायझर. आता हवेमध्येच खूप जास्त मॉइश्चर असतं, त्यातल्या त्यात खूप जास्त मॉइश्चरायझर आपल्याला चेहऱ्यावरती थोपायची गरज नसते. पण तरीही मॉइश्चरायझरची सवय असेल आणि ते इन्क्लूड करायचं असेल तर अशा वेळी आपण एखादं जेल बेस किंवा साधंसं जे आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला हलकं फील होईल असं एखादं मॉइश्चरायझर आपण नक्कीच निवडू शकतो. किंवा बेसिकली आपण काय करा की डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानं एखादं मॉइश्चरायझर, एखादं सिरम आपल्या स्किन केअरमध्ये आपण जर का इन्क्लूड केलं ना तर होईल काय, पैसा जो नंतर आपली स्किन वाटोळं झाल्यामुळे लागणार आहे तो आधीच म्हणजे स्किनची काळजी घेण्यामध्ये लागेल. आणि वन व्हिजिटमध्ये डॉक्टर आपली स्किन ओळखून सांगतात आपल्याला की आपल्याला गरज कशाची आहे. त्यामुळे डर्मॅटकडे जाणं हे सुद्धा आपण प्रेफर करू शकतो जेव्हा आपल्याला कळत नसतं आपली स्किन कशा पद्धतीनं बिहेव करते. आणि हो, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असू दे, कुठलाही ऋतू असू दे, आपल्याला एक गोष्ट ही कधीही आपल्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनमधनं मिस करायची नाहीये, ती म्हणजे सनस्क्रीन. येस, सनस्क्रीन लावल्यानंतर होतं काय की आपण घरातनं बाहेर पडण्याआधीच इतका जास्त घाम येतो की आपण तो घाम पुसतो आणि त्याबरोबर ते सनस्क्रीन सुद्धा पुसलं जातं. त्यामुळे अशा वेळी असं सनस्क्रीन निवडायचं ज्यामुळे आपल्याला घाम येणार नाही, ते वॉटरप्रूफ असेल म्हणजे आपण पावसात जरी भिजलो तरी सुद्धा सनस्क्रीन जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरती चांगलं टिकून राहील आणि तो घाम येणं, पुसणं या सगळ्या सायकलमध्ये चेहऱ्यावरचं सनस्क्रीन घरातून बाहेर पडण्याआधी गायब होणार नाही. असं एखादं जेल बेस सनस्क्रीन किंवा मॅट फिनिश सनस्क्रीन तुम्ही निवडू शकता. आता हे तर झालं सगळं डे रुटीनचं, मॉर्निंग रुटीनचं. नाईटसाठी काय करायचंय? डिट्टो. नाईटसाठी आपण जसं आधी पद्धतीनं फेस वॉश डिस्कस केला की आपल्या स्किनला मध्येच ॲक्ने येत आहेत, मध्येच फोड येत आहेत, अशा वेळी ॲक्ने प्रोन स्किनसाठी फेस वॉश किंवा सॅलिसिलिक बेस असलेलं एखादं असं फेस वॉश तुम्ही निवडू शकता. नाईट रुटीनला मॉइश्चरायझर, सिरम तुम्ही सेम ठेवू शकता. जर तुम्ही यूज टू असाल पर्टिक्युलर काही सिरम्सला, जसं मगाशी सांगितलं नायसिनामाइड सिरम आहे ते तुम्ही यूज करू शकता. व्हिटॅमिन सी सिरम सुद्धा जे आहे ते बरेच डॉक्टर्स किंवा बरेच लोक यूज करतात ब्राईटनिंगसाठी. पण पर्टिक्युलरली जेव्हा आपण ते सिरम सुरू करतो तेव्हा त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचं पर्सेंटेज किती आहे, ते किती जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे, आपण हळूहळू करत त्याचा डोस जो आहे तो वाढवला पाहिजे. आणि म्हणूनच म्हणाले ना की एकदा डर्मॅटकडे जाऊन आपण त्यांचा सल्ला घेऊच शकतो. म्हणजे
जो काही पैसा लागणार आहे तो एक वेळी लागेल. नंतर स्किन रिपेअर करत बसण्यासाठी जे आपण चुका करून स्किन खराब केली आहे त्यासाठी पैसा घालवावा लागणार नाही. अर्थात आता संध्याकाळच्या वेळी आपण सनस्क्रीन लावणार नाहीये झोपताना. सो यामध्ये रुटीनमध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही आठवड्यातनं एकदा ती इन्क्लूड करू शकता. ती म्हणजे डीप क्लिनिंग असलेले असे एखादे फेस मास्क जे असतात, क्लेचे फेस मास्क जे असतात ते तुम्ही निवडू शकता. किंवा बाजारातनं काही घ्यायचं नसेलच तर आपल्या घरच्या घरी आपण गिरणीतनं दळून आणलेलं साधं बेसन पीठ किंवा चण्याच्या डाळीचं पीठ आपण ते घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडंसं लिंबू घालायचं, पाणी घालायचं किंवा रोज वॉटर वगैरे असेल घरात तर ते तुम्ही यूज करू शकता. चेहऱ्यावरती लावायचं. अगदी 5 मिनिटांमध्ये थोडंसं बाळायला लागलं की त्याला अगदी सर्क्युलर मोशनमध्ये थोडंसं स्क्रबिंग करत 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 त्याला धुवून काढायचं आणि सुंदर अगदी स्वच्छ कोमट पाण्याने किंवा आपलं साधं टॅप वॉटर थंड पाण्याने चेहरा धुवून काढायचा. हे आठवड्यातून 2 वेळा तुम्ही ॲटलिस्ट करू शकता. बाजारातनं आणलेले काही मास्क असतील तर ते तुम्ही एक वेळा सुट्टीच्या दिवशी वापरू शकता. आणि एक डीप क्लिनिंग जे गरजेचं आहे आठवड्यातून एकदा ते स्किनला तुम्ही देऊन स्किनचं थोडंसं पॅम्परिंग केलं की स्किन सुद्धा खुश आणि स्किन खुश असल्यामुळे आपण सुद्धा खुश. सो बेसिकली या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण पावसाळ्यामध्ये आपल्या स्किनसाठी करू शकतो, स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी करू शकतो. आजच्या एपिसोड पुरतं इतकंच. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.